एफआरपीच्या तुकडे याचिका प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी 10:30 पासून 3 वाजेपर्यंत प्रदीर्घ अशी सुनावणी झाली। यामध्ये राज्याचे महाअभियोक्ता श्री सराफ, त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील अंतरकर, त्याचबरोबर सतीश बोरुलकर, श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं। आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 2022 साली मला पूर्ण एफआरपी मी ज्या कारखान्याला ऊस घातलाय त्या कारखान्याने दिलेली आहे। त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथपर्यंत पोहोचला, त्यालाही 3 वर्षे लागली, जो माणूस 10 वर्षे संसदेमध्ये खासदार होता। मग सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण एफआरपी मिळालेली दिसते, पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयाची एफआरपी मिळालेली नाही आहे, थकीत आहे। याचं काय? याच्याबद्दल कोण बोलणार? आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी एफआरपी पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागे घेऊ असा निर्णय घेतलेला होता, ते बैठकीत ठरलेलं होतं। त्या तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली। असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे, विना कपात मिळाली पाहिजे, आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात, ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले 2 आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात। राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर, त्यांना मला मिळालेली एफआरपी दिसते, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, अंतरकर साहेब, तुम्हाला जे काही 40-50 लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे, ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला 1 रुपया गोळा करतं आणि माझा वर्षाला 300 टन ऊस जातो, म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा 300 रुपये आहे, ते विसरू नका। तुम्ही कुणाची तरफदारी करताय? चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या, कारखानदारांची चमचेगिरी करू नका, असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।